मंगळवार 14 एप्रिल 2026 ला दुपारी पाकिस्तानच्या लाहोरमधल्या हमदर्द चौकामधली ही घटना आहे. यावेळी हमदर्द चौकामध्ये एक न्यूज चॅनलचं ऑफिस होतं. या न्यूज चॅनलच्या ऑफिसमधून काही लोक बाहेर पडत होते. ते आपल्या कारमध्ये बसले आणि निघणारच होते. तेवढ्यात तिथं एक टू व्हीलर आली. टू व्हीलरवरून आलेल्या 2 जणांनी त्या कारच्या आत गोळीबार केला. त्या कारच्या आत जेवढे काही लोक बसले होते त्यापैकी एकाच माणसाला गोळी लागली आणि त्या माणसालाच जखम झालेली आहे. बाकीच्या कारमधल्या कुठल्याही व्यक्तीला काही झालेलं नाही. तो कारमध्ये ज्या माणसाला गोळी मारली गेली तो माणूस सध्या क्रिटिकल आहे आणि तो हॉस्पिटलाइज्ड आहे. तो मरू शकतो. पण कोण होता हा माणूस ज्याला गोळी मारली गेली? तर तो होता लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य असणारा आमिर हमजा. आमिर हमजाचं काम काय? तर आमिर हमजा गेली 40 वर्ष झाली काश्मीरमध्ये दहशतवाद पेरण्याचं आणि पसरवण्याचं काम करतोय. मग त्याला कुणी मारलं, काय काय नेमकं घडलं, कोण होता आमिर हमजा, सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. हमजा म्हटलं की आपल्याला हमजा अली मजारी आठवतो, पण हा तो नाही, हा वेगळा आहे. हा पाकिस्तानचा हमजा आहे, ज्यानं भारताला ब्लीड करण्यात म्हणजे भारताला जखमी करण्यामध्ये आपली हयात घालवली होती. तो मरताना 66 वर्षाचा होता. 1959चा त्याचा जन्म आहे. पाकिस्तानमधल्या पंजाबमधल्या गुजरानवालाचा आणि तो गेली अनेक वर्ष ऍक्टिव्ह आहे. 1985 साली लष्कर-ए-तोयबा नावाची जी दहशतवादी संघटना आहे, या संघटनेचा पाया हाफिज सईद, आमिर हमजा आणि इतर काही त्यांच्या साथीदारांनी मिळून पाकिस्तानमध्ये घातलेला होता. आणि गेली एवढी वर्ष हा माणूस तिथं फंड रेझिंगचं काम करतोय. या दहशतवादी संघटनामध्ये ट्रेनिंग देणं, रिक्रुटमेंट करणं, नव्या लोकांना भरती करणं आणि ISI बरोबर लिंक करून सगळी कामं एक्झिक्यूट करणं, ISI ला पाकिस्तानच्या मदत करणं, ही सगळी कामं हा आमिर हमजा मागच्या अनेक वर्षांपासून करत होता. याची आणखी एक खासियत म्हणजे हा अफगाणिस्तानमध्ये देखील ऍक्टिव्ह होता. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जेव्हा या सगळ्या तालिबान्यांना अमेरिकेने मदत केली होती USSRच्या विरोधात, तेव्हापासून हा ऍक्टिव्ह आहे. तेव्हा तो अफगाणिस्तानमध्ये ऍक्टिव्ह होता आणि नंतर तो काश्मीरमध्ये ऍक्टिव्ह झाला. पण याच आमिर हमजाला काही अननोन गनमॅननी गोळी घालून मारले. आमिर हमजा हा एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. म्हणजे अमेरिकेचं जे ट्रेजरी डिपार्टमेंट आहे, हे ट्रेजरी डिपार्टमेंट जगभरातल्या दहशतवाद्यांची नोंदणी करत असतं. म्हणजे ते आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहेत नाहीत वगैरे, याच्यानुसार हा LETचा दहशतवादी हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. लष्कर-ए-तोयबा ही जी दहशतवादी संघटना आहे ती देखील एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे. या दहशतवादी संघटनेत जवळजवळ 1985 पासून 2012 पर्यंत तो कंटिन्युअसली काम करतो. 2018 साली त्याचं आणि त्या संघटनेतल्या काही लोकांचं पैशाच्या संबंधित व्यवहारावरून काहीतरी वाकडं झालं आणि त्यानंतर ज्या वेळेला पाकिस्तान सरकारनं देखील मोठ्या प्रमाणावरती क्रॅकडाऊन या दहशतवादी संघटनांच्यावर केलेला होता, विशेषतः त्यांच्या फायनान्शियल नेटवर्कवरती केलेला होता, त्यावेळी हा त्या संघटनेतून बाहेर पडला आणि त्यानं जैश-ए-मुंकफा नावाची एक दहशतवादी संघटना उभी केली आणि त्याचा प्रायमरी फोकस होता काश्मीरवरती. म्हणजे जे काही करायचं ते सगळे प्रयोग काश्मीरवर करायचं असं पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना वाटत असतं आणि ते करत देखील असतं. मागच्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये एक छोटंसं युद्ध झालं. ते जवळजवळ 3.5 दिवसांचं युद्ध होतं. या दिवसामध्ये भारतानं पाकिस्तानचे चांगलेच हाल केले. अनेक दहशतवाद्यांना मारलं, डायरेक्ट त्यांच्यावर एअर स्ट्राईक्स केले. पण काही दहशतवाद्यांना भारताच्या अननोन गनमॅननी त्याच्यानंतर मारलं. जेव्हा मे महिन्यातलं हे युद्ध संपलं त्यानंतर लगेचच तुमच्या लक्षात असेल तर 18 मेला कराचीमध्ये अबू सैफुल्ला नावाचा एक LETचा लष्कर-ए-तोयबाचाच दहशतवादी होता, त्याची हत्या करण्यात आली. त्याच्यानंतर आणखी 3 ते 4 दिवसांनी याच आमिर हमजावरती त्याच्या घरातून बाहेर पडत असताना काही लोक त्याला भेटायला आले आणि त्यांच्यासाठी तो भेटायला बाहेर पडत होता. तेवढ्यात काही लोकांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी आमिर हमजा वाचला, कारण त्याला ISIनं लगेचच पंजाबमधल्याच मिलिटरी हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि तिथं त्याला वाचवण्यात ISIला यश आलं. कारण ISIच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा माणूस आहे. जवळजवळ 66 वर्षांचा आहे. गेली अनेक वर्ष ISIनं त्याचा वापर करून घेतलाय. त्याचं काश्मीरमध्ये चांगलं नेटवर्क आहे असं म्हटलं जातं, म्हणून तो ISIच्या दृष्टीनं महत्त्वाचा माणूस आहे. आत्ताच्या वेळेला देखील ISI त्याला मदत करू शकते, कारण आता सध्या तो एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज्ड आहे. अत्यंत क्रिटिकल आहे असं डॉक्टरांनी सांगितले. तो मरू शकतो, पण अजूनही तो मेलेला नाही. त्याला गोळी घातलेली आहे पण तो मेलेला नाही. पुन्हा एकदा त्याला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलवलं जाईल. मिलिटरी हॉस्पिटल म्हणजे असं आहे की पाकिस्तानमध्ये चांगले हॉस्पिटल हे फक्त मिलिटरीचे हॉस्पिटल आहेत आणि पाकिस्तानमधले सामान्य जनता आहे त्यांच्यासाठी जे हॉस्पिटल्स असतात ते म्हणजे तिथं जाऊन फक्त मरायचं अशा पद्धतीचे हॉस्पिटल्स असतात. मिलिटरी हॉस्पिटल्स हे अद्ययावत असतात आणि तिथं अशाच लोकांना सोय केली जाते जे पाकिस्तानला
त्यांच्या कामासाठी उपयोगी पडतात अशाच लोकांना तिथे मदत करतात. आता मग याला नेमकं मारलं कोणी? तर ज्या पद्धतीचा हा पॅटर्न आहे, या पॅटर्न मध्ये जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की या आमिर हमजाला सोडून त्याच्या बरोबरच्या कुठल्याही माणसाला गोळी लागलेली नाही. याचा अर्थ गोळी मारणारे हे नैतिकतेचे पक्के लोक आहेत, ज्यांनी फक्त दहशतवाद्याला गोळी घातली, त्याच्या नातेवाईकांना किंवा त्याच्या घरातल्या कुणाला घातलं नाही. ही जी मोडस ऑपरेंडी बघितली मागच्या जवळजवळ 2-3 वर्षात 2021-22 पासून 2026 पर्यंतचा जर ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर भारताच्या रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे R&AW शी संबंधित लोकांनी म्हणजे भारताचे जे हमजा अली मजारी आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी भारताच्या धुरंधरने या गोळ्या घातल्या असतील असं या पॅटर्नवरून वाटतंय. पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट असू शकते, म्हणजे TTPचे जे लोक असतात, पाकिस्तानमध्ये तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे जे लोक असतात, जे पाकिस्तानी एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात लढत आहेत, त्यांच्यापैकी देखील कुणीतरी ही घटना घडवलेली असू शकते. पण ती घडवल्याची शक्यता कमी यासाठी आहे कारण ते जेव्हा अशा पद्धतीची घटना घडवतात त्यावेळेला फक्त बंदूक एक गोळी मारून एका माणसाला संपवत नाहीत, डायरेक्ट बॉम्ब लावतात. त्यामध्ये 4 लोक मेले काय, 10 मेले काय, 100 मेले काय, TTPला फरक पडत नाही. TTPची मोडस ऑपरेंडी वेगळी आहे. त्यांनी इस्लामाबादच्या कोर्टमध्ये जो हल्ला केला तो बघा, किंवा इस्लामाबादमध्येच एका शिया मशिदीमध्ये हल्ला केला तो बघा. हे सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल TTP ज्यावेळेला मारते त्यावेळेला ती एका समूहाला मारायचा प्रयत्न करते आणि ज्यावेळेला आपले अननोन गनमॅन मारतात त्यावेळेला ते सिंगल माणसाला टार्गेट करतात आणि दहशतवाद्यालाच मारतात. त्यामुळे मोडस ऑपरेंडीवरून तरी असंच वाटतं की ही घटना भारतानं घडवलेली असेल, पण अशी अर्थातच भारत कधी क्लेम करणार नाही, क्लेम केली जात नाही, क्लेम करण्याचा हा विषय नसतो. पण थोडक्यात भारताचा एक शत्रू कमी झाला याबद्दल सारच आनंद व्यक्त करायला हरकत नाही. अर्थात अजून त्याच्या मृत्यूची बातमी यायची आहे, पण डॉक्टरांनी जे रिपोर्ट दिले त्यानुसार तो मरण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे मागच्या वेळी जो जगला होता तो यावेळी पक्का मरेल असंच आता सध्या वाटतंय. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तो मेला तर त्याच्याबद्दलचा एक शॉर्ट करून आम्ही तुम्हाला जरूर सांगू. हा व्हिडिओ इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.